थँक्यू सो मच बाबूशा. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे किंग ट्रॉफी 2024 मध्ये. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आता दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात करतोय. स्मरणिका 11 नेवाळीपाडा विपक्ष SP11 सोनारपाडा. नेवाळीपाडा संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. सकाळच्या सत्रामध्ये घेसर संघाला पराभूत केलं होतं नेवाळीपाडा संघानं. तर दुसरीकडे सोनारपाडा टीमला आपण बघतो ज्यांनी बेतवडे संघाला पराभवाची धूळ चारली होती. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरघर आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा किंग ट्रॉफी 2024. सलामीची जोडी खेळपट्टीवर अनिकेत पाटील विथ दत्ता ठाकूर. अनिकेत पहिल्या मॅच मध्ये विशेष काही बॅट न करू शकला नव्हता. दत्तानं चांगली बॅटिंग केली होती. पहिला बॉल रोशन मार्फत हा बॉल स्वीप केलाय, मात्र स्क्वेअर लेगला बॉल खरं तर वळवायचा होता. बॉल गेलाय तिकडे डीप मिड विकेटला मिसफील्ड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतील देखील. थोडासा हलगर्जीपणा त्या ठिकाणी फिल्डर कडून पाहायला मिळाला. 2 धावांनी सुरुवात होते या मॅचला. हा सामना देखील प्रत्येकी 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे वैशिष्ट्य आहे कल्याण डोंबिवलीचं. ग्रामीण क्रिकेट चांगली संधी खेळाडूंना मिळत असते. जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवण्याचा नेहमीच प्रयत्न असतो आणि डिसिप्लिन फार चांगलं पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बनवू शकला नाहीये फलंदाज अनिकेत पाटील, जो एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी तर फारच भन्नाट असते. मागच्या हंगामामध्ये भिवंडीमध्ये देखील काही स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी अनिकेतची राहिली होती. ड्राईव्ह केला गॅप मधून, बॉल जाईल सीमारेषा पार. अफलातून शॉट, 4 धावा, चौकार. हा पहिला चौकार, या सामन्यातील पहिला चौकार. अगदी कमजोर बॉल होता, फुल टॉस आणि बरोबर गॅप शोधला मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. यावेळेला स्वीप केलाय, प्री मेडिटेटिव्ह फटका, परंतु चांगलं एक्झिक्युशन आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार. दिसतोय आधी समोर चौकार ठोकला होता सरळ बॅटचा वापर करत असताना. आता मात्र स्वीपचा वापर केलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. दडपण गोलंदाजावर स्विच हिटचा वापर, स्वीट फटका आहे. बॉल सीमारेषा पलीकडे, सलगचा तिसरा चौकार. या आधीच्या मॅच मध्ये देखील धावांचा डोंगर त्यांच्या फलंदाजांनी रचला होता. तब्बल 74 धावा फलकावर लावल्या होत्या, जे आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे या स्पर्धेमध्ये. आणि या मॅच मध्ये देखील अतिशय चांगली सुरुवात, 14 धावा फलकावर. दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आपण सुरुवात केली आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना SP11 सोनारपाडा संघ. धावसंख्या बिनबाद 14. पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजीमध्ये जरूर थोड्याशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत असं म्हणावं लागेल नेवाळीपाडा टीमसाठी. या आधीच्या सामन्यामध्ये देखील कुठेतरी चुका होताना दिसल्या होत्या. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान बॉल, खोलवा टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं. थोडंसं फंबलिंग, परंतु लगेच रिकव्हरी केली आहे फिल्डरनं. यावेळेला जास्त धावा मिळाल्या नाहीत, फक्त एकच धाव मिळते. मात्र एक आत्मविश्वास वाढवणारा हा देखील फटका होता आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. सोनारपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 15. यानंतरचा सामना असेल कोळेगाव विरुद्ध ओमसाई आगासन. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 5 षटकं समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. ओव्हर रेट चांगला मेंटेन केलाय गोलंदाजानं पहिल्या ओव्हरमध्ये रोशननं.
अगदी 4 मिनिटांच्या आतच पहिलं षटक संपवलंय, परंतु धावा देण्याच्या बाबतीत थोडासा खर्चिक राहिला आणि त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. घेसर संघाविरुद्ध देखील गोलंदाजी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये थोडीशी खराब पाहायला मिळाली होती. पॉवर प्लेची विशेषतः दोन्ही षटकं महागडी राहिली होती. त्यानंतर थोडंसं कमबॅक गोलंदाजांनी केलं, परंतु अखेर 60 धावांपर्यंत घेसर संघाने मजल मारली होती. मात्र बॅटिंग दमदार राहिली नेवाळीपाडा संघाची. त्याही मॅचमध्ये टॉस जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती आणि आता ह्या मॅचमध्ये देखील टॉस जिंकून SP11 सोनारपाडा संघाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करतायत स्मरणिका 11 नेवाळीपाडा. थंडीचे दिवस आहेत, पण लख सूर्यप्रकाश ज्याची अपेक्षा असते तसा सूर्यप्रकाश मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. मागचे 3 ते 4 दिवस असंच काहीचं वातावरण, हेझी क्लायमेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन षटक घेऊन गोलंदाज करण ऑन द राईज, सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. दत्ता ठाकूरने एक जबाबदारीपूर्ण इनिंग्स खेळली होती मागच्या मॅचमध्ये. शीट अँकरचा रोल खरं तर त्याने निभावला होता. इतर फलंदाज आक्रमक खेळले होते, मात्र आता या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून सुरुवात करतोय दत्ता ठाकूर, स्वतःचा क्लास दाखवून देत असताना. यावेळेला हो 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 आणखी एक सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय आणखी एक चौकार. खरं तर अनिकेतच्याच बॅटमधून चौकार आलेले आहेत, कारण शेवटच्या बॉलवर मागच्या ओव्हरमध्ये त्याने सिंगल घेतली होती आणि स्ट्राईक अजूनही अनिकेत पाटीलकडे आहे. अनिकेत पाटील शो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा फलकावर, ज्याच्यामध्ये 23च्या 23 धावा अनिकेत पाटीलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. जणू काय पहिल्या सामन्याची जी उणीव होती ती भरून काढत आहे. पहिल्या मॅचमध्ये शून्यावर बाद झाला होता, परंतु या मॅचमध्ये चांगलीच बॅट लागली आहे अनिकेत पाटीलची. ओ अनदर ग्रेट शॉट, यावेळेला फ्लॅट षटकार. मन जिंकत असताना सरळ बॅटने देखील तेवढाच प्रभावी आणि जेव्हा इम्प्रोवाइज क्रिकेट खेळतो तेव्हा देखील तेवढाच प्रभावी पाहायला मिळतोय. लो फुल टॉस बॉल होता, मात्र बरोबर उचलला, पॉइंटच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा स्विच वापर, पुन्हा चांगलं टायमिंग जुळालंय आणि बॉल जातोय सीमारेषा पलीकडे कव्हरच्या वरून. आणखी एक देखणा फटका षटकार. याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 बॉल्समध्ये 35 धावांवर जाऊन पोहोचलाय हा पठ्ठ्या आणि त्याचे संघ सहकारी टाळ्या वाजवत आहेत डगआउटमधून. ते अपेक्षित देखील असतं. 35 धावा फलकावर आहेत. अतिशय नेत्रदीपक सुरुवात इथे पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना SP11 सोनारपाडा संघाची. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्ही मध्ये तो चांगला खेळलेला आहे. स्विच हिटचा जबरदस्त वापर. गोलंदाज करण अंडर प्रेशर, यावेळेला फ्लिक दाखवलाय. फिल्डर येतोय दुरून, एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धावीवर समाधान व्यक्त करावं लागेल. चांगली फेक तिकडनं पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. मागचा सामना एकतर्फी होता. मागचा सामना लो स्कोरिंग देखील पाहायला मिळाला. उत्तर शिवसंघानं अगदी सहजरित्या पराभव केला आडिवली संघाचा. आडिवली संघानं प्रथम बॅटिंग करत असताना फक्त 36 धावा फलकावर लावल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये. मात्र त्या अगोदरचे सर्वच सामने आपण बघितले होते की चांगले हाय स्कोरिंग सामने राहिले होते.
यावेळेला विट मिळाली आहे दत्ता ठाकूरच्या बॅट मधून. आता मात्र जबरदस्त फटका, कव्हर पॉइंटला डीप मध्ये जातोय बॉल, सीमारेषा पार, येतोय चौकार. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. चौकारानं स्वतःचा अकाउंट दत्ता ठाकूरनं ओपन केलंय. अनिकेत खेळतोय 36 धावांवर, अवघ्या 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 40, 40 रन्स विदाउट लॉस. इट्स अ फ्लाइंग स्टार्ट फॉर टीम सोनारपाडा. गोलंदाजी कुठेतरी निश्चित रूपानं थोडीशी सुमार दर्जाची राहिली आहे. काही चांगले चेंडू देखील होते, त्याच्यावर देखील स्विचेटचा विशेषतः अप्रतिम वापर पाहायला मिळाला फलंदाजाकडून. अनिकेत पाटीलनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली, अक्षरशः तुटून पडलाय चेंडूंवर आणि त्यामुळेच आता पळता भुई थोडी झालेली आहे. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. नेवाळीपाडा टीमच्या गोलंदाजांना विकेट्स घ्याव्या लागतील. ते विकेट्स जर मिळाल्या नाहीत तर मात्र एक फारच मोठी धावसंख्या फलकावर पाहायला मिळू शकते. आजच्या दिवसामध्ये जेवढे सामने बघितलेत आपण त्याच्यामध्ये हा पॉवर प्लेचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे. 40 धावा, 40 रन्स. 20 ची सरासरी राखली गेलेली आहे आणि हीच सरासरी शेवटपर्यंत जर कायम राहिली तर मात्र 100 धावा, एक मॅजिक फिगर पाहायला मिळेल. त्याची शक्यता नाकारता येत नाहीये, पण ही देखील एक अपेक्षा आहे की गोलंदाज पॉवर प्ले संपल्यानंतर कमबॅक करतील. रोशन जाधववर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलेला आहे. तो खरं तर एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे, पण पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा निष्प्रभ ठरला. 15 धावा त्याने खर्च केल्या. करण ठाकूरनं 25 धावा तब्बल मोजल्या. मागच्या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये लखननं गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये रणनीती थोडीशी बदलली गेली, मात्र तेवढी प्रभावी ठरली नाही. रिव्हर्स स्वीप केलाय, गॅपमधून बॉल पाठवलाय, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. गोलंदाजाला आता कळत नाही की चेंडू नेमका टाकायचा तरी कुठे. स्विचेटचा खूपच जबरदस्त वापर, 4 वेळा तो वापर केला आणि सक्सेसफुल ठरला. यावेळेला हलक्या हाताने बॉलला फक्त ढकललंय मिड विकेट रिजन मध्ये. दुरून फिल्डर येईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी आहे. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट बाय अनिकेत पाटील. मोठमोठे फटके तो सातत्याने खेळत आलेला आहे, परंतु यावेळेला त्याने बघितलं होतं की मिड विकेट रिजन मध्ये सर्कलमध्ये कुठलाच फिल्डर नाहीये किंवा स्क्वेअर लेग मध्ये देखील कुठलाही फिल्डर सर्कलमध्ये नाहीये. त्यामुळेच हलक्या हाताने खेळला होता जेणेकरून बॉल जास्त वेगाने ट्रॅव्हल करणार नाही फिल्डरकडे आणि 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्या देखील. 42 वर पोहोचलाय अनिकेत पाटील. आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. संघाची धावसंख्या 46. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला ड्राईव्ह करत असताना कव्हर्समध्ये बॉल तिथे अडवला जातोय. सिंगल प्राप्त केली आहे अनिकेतनं. अप्रतिम बॅटिंग आहे अनिकेत पाटीलची. त्याला जिथे खेळायचं आहे तेथेच तो खेळतोय. कव्हरला खेळायचं असेल तर कव्हरला खेळतोय, समोर खेळायचं असेल तर समोर. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला फटके खेळायचे असतील तर तिकडे जातोय. बिहाइंड पॉईंट आपण स्विच बघितलेले आहेत, पॉईंटच्या वरून असतील किंवा कव्हरच्या वरून फटके त्याचे पाहिलेले आहेत. लाजवाब बॅटिंग. आणि आता दत्ता ठाकूरनं बॉलला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर चाललाय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. तस 50 धावांचा पल्ला पार केलाय सोनारपाडा संघानं. अवघ्या 2.4 ओव्हर्समध्ये 53 धावा फलकावर. चांगली पार्टनरशिप. यावेळेला कट करायचा होता, थोडासा खाली राहणारा बॉल बॅटची आतली कडा लागली आहे. बाउन्सवर बॉल विकेट कीपरकडे निघून गेलाय. एक रेअर डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एक डॉट बॉल आपण बघितला होता, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही डॉट बॉल पाहायला मिळाला नाही आणि त्यानंतर आता हा डॉट बॉल आलाय. गोलंदाजीची जी धार आहे ती बोथट करून टाकली अनिकेत पाटीलनं विशेषतः, आणि दत्ता ठाकूरने देखील 2 चांगले फटके खेळलेत. यावेळेला दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा पंच उमेश केणे यांच्याकडून येतोय. धावसंख्येत पडते भर. धावसंख्येत 54. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे या डावामध्ये.
चालू असलेला सामना स्मरणिका 11 नेवाळीपाडा विपक्ष SP 11 सोनारपाडा. सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे आणि धावांचा डोंगर रस्ताना दिसतोय. बॉटमॅनचा वापर केला. यावेळेला एलिव्हेशन नाहीये फटक्या मागे, परंतु डीप मध्ये तिकडे बॉल जाईल. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावर. आणि याचबरोबर आता मात्र तिसरं षटक होतंय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 55. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. आणखी एक मोठा सामना आपल्या भेटीस येईल. कोळेगाव विपक्ष ओम साई आगासन. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये जरूर थोडी उष्णता जाणवते, मात्र गोलंदाजांना अधिकची उष्णता जाणवत असेल, कारण बॅटिंग तेवढी धुवाधार चालू आहे मैदानामध्ये. अनिकेत पाटील आणि दत्ता ठाकोर यांच्या मार्फत 11 धावांवर दत्ता, 43 वर खेळतोय अनिकेत. आपल्या अर्धशतकाकडे तो वाटचाल करतोय आणि कदाचित या षटकामध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळू शकतं. डिझर्व देखील करतोय ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. 14 बॉल्सचा फक्त सामना केलाय. 43 धावांची धुवाधार खेळी, ज्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. चौकार षटकारांचा पाऊस येथे पाहायला मिळतोय भुसरगडच्या या किंग मैदानावर. सन्माननीय पांडुरंग संते साहेबांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी. त्यांचं हे मैदान एक जबरदस्त व्यासपीठ खऱ्या अर्थानं इकडच्या सर्व खेळाडूंना उपलब्ध ते नेहमीच करून देत आहेत. थोड्या वेळातच आपल्याला उद्याच्या सामन्यांची देखील रूपरेषा येथे पाहायला मिळेल. उद्या देखील खूपच चांगले संघ या स्पर्धेमध्ये ऍक्शन मध्ये असतील. कालचा दिवस जो होता तो देसाई, निळजे आणि वडवली बी या संघांचा होता. या 3 संघांनी अतिशय दमदार कामगिरी केली, आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. वडवली बी संघ तर गतवर्षीचा विजेता संघ देखील आहे किंग ट्रॉफीचा, आणि त्यांना पराभूत करणं तर फारच कठीण कुठल्याही संघाला जाणार आहे. परंतु दुसरे संघ देखील थोडीच तोड कामगिरी करताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील कडवं आव्हान पुढच्या फेरीमध्ये जरूर असणार आहे. सध्या हा 3रा दिवस गोलंदाजीसाठी लखन जाधव. खोलवा टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला येते. प्रयत्न चांगला होता गोलंदाजाचा, मात्र सफाईदारपणे बॉल अडवू शकला नाहीये. त्याचाच फायदा मिळतोय फलंदाज दत्ता ठाकूरला. दत्ताने घेतली सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडला अनिकेत पाटील जो खेळतोय 43 वर. संघाची धावसंख्या 56. 80+ जाण्याची चांगली संधी आहे सोनारपाडा टीमकडे. अजूनही विकेट गेलेली नाही. चिप केला यावेळेला इनसाइड आउट. चांगला फटका आहे. कव्हरला क्लिअर करत असताना दुरून येईल फिल्डर, तोपर्यंत पूर्ण संधी आहे फलंदाजांकडे. 2 धावा येथे मिळत आहेत. बॉल चांगला होता, हा थोडासा वळला होता टप्पा पडल्यानंतर आणि थोडासा लवकर फटका खेळला गेला असं वाटलं होतं, परंतु जी ऍडजस्टमेंट दाखवली आहे या फटक्यामध्ये ती वाखाणण्याजोगी होती. प्लेसमेंट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा येथे मिळाल्यात. धावसंख्या 58. यावेळेला स्विचिटचा वापर. बॉल हवेत, बॉल चाललाय. ओ जबरदस्त एफर्ट. बघावं लागेल नेमकं काय घडलंय. येथे 6 धावा मिळतील की नाही हा प्रश्न आहे. 6 धावा जर मिळाल्या तर मात्र अर्धशतक कंप्लीट होईल, परंतु 3ऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे ऑनफिल्ड पंचांकडून. फलंदाज कॉन्फिडंट आहे तिकडे. त्याला असं वाटतंय अनिकेतला की हा षटकार असेल, परंतु अखेरचा निर्णय 3ऱ्या पंचांचा असणार आहे. थोडीशी सनसनाटी निर्माण झाली आहे. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, रोशन होता त्या ठिकाणी, पण बघायचंय त्याला त्याच्या आणि हा षटकार असेल. अर्धशतक कंप्लीट झालंय अनिकेत पाटीलचं. किंग ट्रॉफी 2024 मधील पहिलं अर्धशतक. ग्रेट पीस ऑफ बॅटिंग बाय अनिकेत पाटील, मॅन फ्रॉम सोनारपाडा. हाही स्विच इट करायचा होता, परंतु यावेळेला टायमिंग योग्य पाहायला मिळालं नाही. धाव मिळणार नाही याची दक्षता घेत असताना विकेट कीपर. स्विच इटचा जो वापर केलाय ना त्याला तोड नाहीये. जोखीम घेतली त्याने आणि त्याचा फायदा मिळालाय अनिकेतला. फायदा मिळालाय SP 11 सोनारपाडा संघाला. एकूण धावसंख्या 64. नेक्स्ट बॉल लखन जाधव. चांगला बॉल आहे. इकडे समोर फिल्डर उपस्थित आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असू शकतोय. होय, प्रयत्न केलाय आणि 2 धावा मिळतायत देखील. रनिंग बिटवीन द विकेट्स देखील वाखाणण्याजोगी आहे या दोन्ही सलामीवीरांमध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आता
66 वर सध्या चौथं षटक प्रगती पथावर आहे. लखन जाधवच्या या षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत फलंदाजांनी बनवल्यात, ज्याच्यामध्ये एक स्विच हिटचा चांगला षटकार पाहायला मिळालाय, ज्या षटकारावर आपलं अर्धशतक कंप्लीट केलं अनिकेत पाटीलने. ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटचा थोडासा फेस उघडत असताना गॅप शोधलाय. डीप पॉइंट मधून फिल्डर पोहोचेल तिथे, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 68, बिनबाद 68. भरीव कामगिरी आपल्या टीमसाठी करत असताना अनिकेत पाटील या दुसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये नाबाद 55 धावांची त्याची खेळी आहे. दत्ता ठाकूरने त्याला चांगली साथ दिली आहे. खरं तर दत्ताला जास्त स्ट्राईक मिळालेली नाही, फक्त 5 बॉल्स त्याने खेळलेत, परंतु जास्त स्ट्राईक जी मिळाली अनिकेतला त्याचा त्याने भरपूर फायदा घेतलाय. मैदानाच्या चौफेर चांगले फटके खेळलेले आहेत आणि क्रिकेट रसिकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध करून टाकले आपल्या फलंदाजीच्या जोरावर. सो 68 विदाउट लॉस आफ्टर 4 ओव्हर्स. नेक्स्ट मॅच कोळेगाव विपक्ष ओमसाई आगासन. अनेक चांगले स्टँड्स इथे उभारण्यात आलेले आहेत क्रिकेट रसिकांसाठी. जी बसण्याची व्यवस्था आहे ती देखील अतिशय उत्तम आहे. आपण बघतोय वीरेंद्र सेहवाग कक्ष, हार्दिक पांड्या स्टँड असेल किंवा जसप्रीत बुमराह यांच्या नावाने देखील एक कक्ष बनवण्यात आलेला आहे. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा जे भारतीय क्रिकेटचे दिग्गज आहेत खऱ्या अर्थानं, त्यांचा इथे सन्मान आपण बघतोय. त्यांना सन्मान देण्यासाठीच एक प्रकारे हे स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत आणि क्रिकेट रसिक देखील खूप मनमुराद आनंद लुटतायत किंग ट्रॉफी 2024चा. ऑनलाईन देखील बरेचसे क्रिकेट रसिक सकाळपासून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. या तिसऱ्या दिवसामध्ये देखील सुपर स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. आणि जर चॅनलवर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सुपर स्पोर्ट्स लाईव्हला. खूप चांगलं प्रेक्षेपण आणि खूप चांगली स्कोरिंग देखील, ऑनलाईन स्कोरिंग देखील खऱ्या अर्थानं बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघत असतो की फार तिकडे चुका देखील होत असतात, परंतु इकडे बारीक लक्ष आहे ऑनलाईन स्कोररचं. त्यांचं देखील कौतुक असेल. ऑफलाईन स्कोरर आहेत राजा दिवेकर, ते देखील चांगली कामगिरी करतायत. ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एकापेक्षा अधिक धाव मिळणार नाही. दत्ताला देखील माहिती आहे जर मोठा फटका आला तर ते देखील चांगलं आहे, नाही आला तर सिंगल घेऊन आपल्याला स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि तेच दत्ताने केलेलं आहे. अनिकेतला जी साथ पाहिजे दत्ताकडून ती साथ तो देतोय. खरं तर बऱ्याचदा दत्तानं अशा विस्फोटक खेळ्या केलेल्या आहेत, पण आज अनिकेत बरसलेला आहे. शेवटचं षटक जयेश जाधवच्या हातात आहे. सकाळच्या मॅच मध्ये जयेश जाधवनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. प्रभावी मारा त्याचा राहिला होता. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून ती अपेक्षा असेल. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधात टीम निवाळीपाडा. अनिकेतसाठी हा बॉल फ्लिक केलाय. दॅट्स अ ग्रेट शॉट. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. षटकार. आनंद लुटतायत आणि प्रेक्षक देखील त्यांच्या माध्यमातून आनंद लुटतायत. हळूहळू मार, हळूहळू चाल, हळूहळू फटके मारलेले आहेत. काही फटके तर असेच आहेत. हा देखील होता तसाच. फ्लिक केला होता, फक्त जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु काय टायमिंग होता. एफर्टलेस फटका होता. 6 धावा, 75 धावा फलकावर, सर्वोच्च सांघिक धावसंख्या. हा देखील एक मोठा विक्रम या किंग ट्रॉफी 2024 मध्ये. वैयक्तिक 61 धावांवर नाबाद अनिकेत पाटील. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर देखील आहे. पहिला अर्धशतक अर्थातच या स्पर्धेतील. ओ बॅक ऑफ लेन होता. इथे बॅटची कड लागली आहे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. अनिकेतला माघारी परतावं लागतंय, मात्र काय बॅटिंग केल्यानंतर तो बाद होतोय. 61 धावांची तुफानी खेळी साकारल्यानंतर अनिकेत पाटील तंबूच्या दिशेनं. वेल प्लेड अनिकेत. 75 for 1.
एक उसळता बॉल टाकला, बॅक ऑफ लेंथ होता, बाउन्स चांगलाच प्राप्त केला होता आणि त्याच्यावर विकेट मिळाली आहे. मात्र दमदार बॅटिंग केल्यानंतर अनिकेत तंबूत परतलाय. 6 चौकार आणि 4 षटकारांचा पाऊस त्याने आपल्या खेळच्या दरम्यान पाडला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सिद्धेश पाटील, आणखी एक धडाकेबाज फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय. धावसंख्या 75, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यानंतर आगासन विरुद्ध कोळेगाव अशी मॅच आपल्या समोर असेल. कोळेगाव टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आगासनचे कॅप्टन आलेले आहेत. सिद्धेश ऑन स्ट्राईक. फुल टॉस आहे यावेळेला. टायमिंग थोडंसं चुकलंय. एलिव्हेशन बनवता आलं नाही फटक्यामध्ये. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते मात्र धावबाद. आणखी एका विकेटचं पतन. बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळाला होता. सिद्धेश 3ऱ्या क्रमांकावर आला होता, परंतु पहिल्याच बॉलवर धावचीतच्या रूपात बाद झालाय. दुसरी धाव तेथे उपलब्ध अजिबात नव्हती. नवीन बॅट्समन समीर मैदानामध्ये. समीर देखील चांगलाच खेळला होता मागच्या मॅचमध्ये. 24 धावा मला वाटतं त्याने बनवल्या होत्या आणि सामनावीराचा मानकरी ठरला होता समीर. स्ट्राईक मात्र दत्ताकडे आहे. जयेश ओव्हर द विकेट. खूप चांगली गोलंदाजी, परंतु तेवढा चांगला फटका आहे. सरळ बॅटने ड्राईव्ह केला आणि 2 फिल्डर्सना बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. नेत्रदीपक चौकार. 2024चा पहिला सामना उद्या ठीक सकाळी 8:30 वाजता काकडवाल विरुद्ध मोठा गाव. त्यानंतर उंबार्ली विरुद्ध पडलेगाव. योगेश पवार प्रतिष्ठान उंबार्ली विरुद्ध स्वप्नील यांचा पडलेगाव संघ. त्यानंतर वसार विरुद्ध सापर्डे. निळजे बी विरुद्ध म्हातार्डी उमेश यांचा संघ असेल. कौसागाव विरुद्ध कोळिवली हा 5वा सामना असेल. आणि त्यानंतर शिरढोण विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली. तर हे उद्याचे सामने असतील. शेवटचा बॉल. स्लॅश केलाय. हा प्रिय फटका आहे दत्ताचा. पॉइंटला क्लिअर करत असताना एका टप्प्याने बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर देखील येतोय दमदार चौकार. ओव्हर्समध्ये सोनारपाडा संघानं बनवल्या 84 धावा आणि 85 धावांचं सर्वात मोठं लक्ष या स्पर्धेतील नेवाळीपाडा टीम समोर असणार आहे. प्रतिषटक 17च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत स्मरणिका 11 नेवाळीपाडा टीमला. खरं तर नेवाळीपाडा संघाची जी गोलंदाजी राहिलेली आहे स्मरणिका 11ची ती जास्त काळ मला वाटतं त्यांचे प्रेक्षक आणि खेळाडू देखील स्मरणात ठेवणार नाहीत अशीच गोलंदाजी राहिलेली आहे. परंतु कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल अनिकेत पाटील आणि दत्ता ठाकूरचं. चला तर पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. कोळेगाव विपक्ष आगासन. अनदर बिग मॅच. सन्माननीय नामदेवजी संते साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांना विनंती करतोय आपण यावं. ओम साई आगासन टीमचे कॅप्टन या ठिकाणी कॉल देणार आहेत. काटा असा कॉल आहे आणि काटा चालेला आहे. थँक्यू सो मच संते साहेब. आपण बसून घ्यायचं आहे. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय या ठिकाणी. आगासन संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण लगेच ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळणार आहोत जिकडे रनचेसला आता सुरुवात होणार आहे. 85 धावा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट असं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ म्हणता येणार नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघाने जर चांगली बॅटिंग केली, दमदार बॅटिंग केली तर ह्या धावा देखील चेस होऊ शकतात. कठीण जरूर असणार आहे यात ते मात्र शंका नाहीये, परंतु ती क्षमता फलंदाजांमध्ये देखील आहे.
कारण आपण सकाळच्या मॅचमध्ये दमदार बॅटिंग नेवाळीपाडा टीमकडून देखील बघितलेली आहे आणि आता या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे. तर जाऊयात या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये तेथे सज्ज होत आहेत दिग्गज समालोचक सिद्दीक बाबे सर. धन्यवाद अजय घरत. दोपहर के सेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं किंग ट्रॉफी 2024. रनों की लूटमार मचाई थी एसपी सोनारपाड़ा ने. अकेले अनिकेत पाटिल ने 61 बनाए, 21 बनाए दत्ता ठाकुर ने. और कुल मिलाकर जो लक्ष्य है वो बहुत भारी है, 85 चाहिए. देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 12 मार्च 2006 को साउथ अफ्रीका ने 436 का जब लक्ष्य छुआ था तो उन्होंने उस तरह का प्लान भी किया था. यही प्लान अब नेवाली पाड़ा को करना होगा सोना पाड़ा के सामने. सोनार पाड़ा की सुनहरी बल्लेबाजी, अनिकेत पाटिल गोल्डन बॉय हैं सोनार पाड़ा के, जिन्होंने 61 रन बनाए. खेल की शुरुआत होती भी पहले बल्ले से कहर बर्पा किया था. अब गेंदबाजी के लिए आए अनिकेत पाटिल. टीडीपीएल भी खेले थे. दीपेश जहां कहीं हो आपको तुरंत ही विशाल मात्रे से आके मिलना है. बहुत ही सुंदर टेलीकास्ट बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल. टेलीकास्ट दुनिया में सुपर स्पोर्ट्स के माध्यम से दिखाया जा रहा है. आज थोड़ी गर्मी ज्यादा है और बल्ले में भी गर्मी लगी. दोनों ओपनर यहाँ सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. नितिन जाधव और रोशन जाधव. अनिकेत पाटिल पहले बल्लेबाजी में कमाल दिखाया, अब गेंदबाजी के लिए आए. सामना करेंगे नितिन जाधव. देखिए, आगासन के कैप्टन आ चुके हैं. कोलेगांव हो चुका है. आगासन ने जीत के बॉलिंग करने का फैसला किया है. आते ही गेंद को घुमाया है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन. से खाता खुला है नितिन जाधव का. चौके से खाता खुला है टीम. इस मरतबा देखना है वाइड गेंद और 5 रन. अनिकेत ने जितने रन बनाए उतने देने का इरादा करके आए हैं क्या? जिस तरह बॉलिंग कर रहे हैं, एक गेंद पे 11 हैं, 9 हैं. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और किसी भी तरह की क्रिकेट में प्रिडिक्शन फेल है. सुबह का मैच तो आपको याद होगा, वो 5 वाइड जो किए थे गेंदबाज ने, वो आज रात भर नहीं सोएंगे. अनिकेत पाटिल सामना करेंगे बैटर नितिन जाधव. गेंद को तान दिया आसमान में, फील्डर नीचे हैं और मौका भी दिया और चौका भी दिया. ऐसा लगता है कि सोनारपाड़ा के खिलाड़ी बड़ा टोटल बनाने के बाद शायद रिलैक्स हो गए. जिस तरह ऑस्ट्रेलिया रिलैक्स हुई थी 12 मार्च 2006 में और रिकी पॉन्टिंग ने बयान दिया था, खाना इतना गेंदबाजों को खिलाया है कि दोपहर का हमको खाने की जरूरत नहीं. हर्षल गिब्स ने जवाब दिया तो रात का खाना भी भूल गए. अच्छी वापसी, लेंथ गेंद थी, खड़े खड़े ड्राइव लगाना चाहते थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. स्कोर है 13 रन. आस्किंग रन रेट क्या है? 84. 17 का, मानो किसी पहलवान की तरह हेल्दी. इस मरतबा
खेला है गेंद को पीछे, एक और बाउंड्री। जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, जबरदस्त पलटवार इस वक्त होता हुआ। कमाल की बल्लेबाजी हो रही है और 17 रन का जो आस्किंग रन रेट चाहिए उसको छू लिया है टीम नेवाली पाड़ा ने। उछाला है, ये जाएंगी सीधा लॉन्गन के हाथ में। अब की बार गलती नहीं, बैट्समैन आउट। मैदान में करण ठाकुर आए। करण ठाकुर से अपेक्षा रहेंगी नेवाली पाड़ा को, क्योंकि लक्ष्य बहुत भारी है। अनिकेत की बॉलिंग को देखिए, ये देखिए हाथ घुमाते हैं, बिल्कुल टर्न कर दिया पैरों के सामने आउटफील्ड में। 1 रन स्कोर में और आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 1 ओवर की समाप्ति, रन बराबर बने, 1 विकेट गिरा है। गेंदबाजी के लिए समीर पाटिल। एक बात है कि सोनार पारा के पास ऑलराउंडर्स बहुत ज्यादा है, हर फन खिलाड़ी बहुत ज्यादा है। समीर पाटिल समय ले रहे हैं आप, सोनार पारा। बैट्समैन सामना करेंगे करण ठाकुर। 1 रन बना के खेल रहे हैं। जड़ में गेंद थी, छोटी बैकलिफ से गेंद को स्लिम डाउन में खेला, 1 रन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पे पहुंचा है। 1 विकेट गंवाने के बाद लक्ष्य है 85 रनों का। दूसरा ओवर चल रहा है। अगला मैच आगासन वन द टॉस एंड इनवाइट कोलेगांव बैट फर्स्ट। आज ओ माय गॉड, फॉलिंग स्वीप निकल गई गेंद स्क्वायर लेग पर, 6 रन। चलता हुआ 25 पे पहुंचा है स्कोर, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं नेवाली पाड़ा का। ऑफ स्टंप के बाहर कट किया है, बहुत ही खूबसूरत शॉट, जाजिबुल नजर स्क्वायर कट, 4 रन। प्लेसमेंट लाजवाब।
देने की कोशिश हो रही है, ईंट का जवाब पत्थर से। अब तक कामयाब भी हैं, 29 रन हुए हैं 9 गेंदों पे केवल। ये तो होना ही था, वहां पे मिडल कॉन्फ्रेंस होती भी। जितनी पिटाई सोनार पारा के अनिकेत ने की थी, अब उसका जवाब दिया जा रहा है। समीर पाटिल स्विच हिट, लेकिन सीधा फील्डर के पास पॉइंट पे कोई रन नहीं। हालांकि शॉट जरूर जमाया था, ये देखते हुए कि बाएं हाथ के गेंदबाज गेंदों को बाहर टर्न कर रहे हैं। संदीप पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए समीर पाटिल इस मरतबा ऑन ड्राइव किया अगेंस्ट द टर्न। कमाल की फील्डिंग सर्कल में नहीं, लेकिन नहीं रोक पाए बल्लेबाज को 1 रन लेने से। स्कोर 30 पे पहुंचा है, 85 का लक्ष्य है। यहां से 55 रन और चाहिए। 20 गेंदें बची, 19 गेंदें बची है। फुल टॉस गेंद बल्ले पे आई नहीं, खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद गई लॉन्ग ऑन पे। और यहां बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट नहीं कर पाए, अपना विकेट गंवा दिया है। दूसरा विकेट गिरता हुआ 2 ओवर की समाप्ति। रन बने 30 विकेटें गिरी है 2, 32 विकेटें गिरी है 2, 31 हुए 31। यहां से 54 रन और चाहिए 3 ओवर में। जो आस्किंग रेट है वो लगभग 18.00 का चल रहा है। 2 ओवर में 31 आए हैं, 16.50 दी करंट रन रेट। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए उस एंड से अनिकेत पाटिल को कंटिन्यू रखा गया है। थोड़ा उनका जो बॉलिंग एक्शन है, मानो भिंगड़ी गेंदबाज उनको कहा जा सकता है, जिस तरह पूरा हाथ लगान की तरह घुमाते हैं। बहुत ही कीमती खिलाड़ी हैं सोनार पारा के। अगला मैच आगासन ने टॉस जीता है, कोलेगांव को बल्लेबाजी की दावत दी है। आखिर में खारडी टीम को हम एक्शन में देखेंगे। उत्तर शिव इस मरतबा आउटफील्ड में खेला, थ्रो लेट पहुंचा 2 रन। 2 रन से 33 पे पहुंचा है स्कोर। अभी भी दिल्ली दूर है। अनिकेत पाटिल ने अपने पहले ओवर में 18 दिए थे, दूसरा लेकर आए हैं। इस मरतबा जड़ में गेंद थी, हल्के हाथों से पुश किया, कबस में 1 रन। स्कोर 34 रन 2 विकेटों के नुकसान पे। 34 फॉर द लॉस ऑफ 2।
एक और विकेट गिरता हुआ वहां पर। अब हम कह सकते हैं कि आसमान में तो क्लाइमेट थोड़ा बहुत हैजी है, लेकिन बल्लेबाजी पर छाते हुए गहरे मुसीबत के बादल। इस मर्तबा आते ही गेंद को उड़ाया, फील्डर है, एक और विकेट। अनिकेत पाटिल हैट्रिक पे आ गए। आज शाम की चाय में मुकाबला कर हार गई नेवाली पाड़ा, तो शाम की चाय में उन्हें सिर्फ और सिर्फ अनिकेत पाटिल नजर आएंगे। तीसरा विकेट अब तक चटकाया अनिकेत पाटिल ने। 61 रनों की सुनामी लाई थी इस ग्राउंड पे। किंग ट्रॉफी 2024 चल रहा है। अगला मैच आगासन बनाम कोलेगांव, उसके बाद खारडी बनाम उत्तर शिव। यस, फील्डिंग के लिए आगासन टीम को तैयार रहना है, कैप्टन का आदेश है। आगासन वन द टॉस एंड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट। अनिकेत हैट्रिक गेंद, एक ही गेंद भी बची उनके स्पेल में। हैट्रिक पूरा होता हुआ नजर आ रहा है और हैट्रिक। क्या खिलाड़ी हैं सोनार पारा के सुनहरे खिलाड़ी, गोल्डन मैन, गोल्डन बॉय अनिकेत पाटिल, जिन्होंने पहले 61 रन बनाए, अब 2 ओवर और कुल मिलाकर रन दिए 21 और विकेट दी 4। ये हैट्रिक कमाल का हैट्रिक किया है, कमाल की गेंदबाजी की है। 3 ओवर में कमर तोड़ दी है। यहां पर बल्लेबाजी की। खेल की शुरुआत होती भी, हालांकि ये बहुत कम खिलाड़ी कर पाते हैं कि उन्होंने अर्धशतक भी बनाया है और हैट्रिक भी लगाई। मुझे याद आता है कि आरके ट्रॉफी 2011 में भादौड़ में दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी ने अर्धशतक भी लगाया था और हैट्रिक भी लिया था। इस मर्तबा गैप में खेला हुआ स्ट्रोक है, 2 रन आराम से पूरे किए। अब सोनार पाड़ा को भी पता है कि यहां से नेवाली पाड़ा की वापसी थोड़ी मुश्किल है। उत्कर्ष ठाकुर आए हैं गेंदबाजी के लिए। फुल टॉस गेंद, स्विंग किया, लेकिन कुछ फायदा नहीं, सिर्फ 1 रन। बल्लेबाजों को ने भी स्लो लोकल पकड़ ली है मुंबई की। दस गेंदों में क्या कितने सिक्सर लगाने हैं? इस मर्तबा पुल किया, हवा में गेंद नहीं पहुंच पाए खिलाड़ी, 1 रन। बिल्कुल एक तरफा मुकाबला चलता हुआ, लेकिन अगला मैच जबरदस्त रहेगा। कोलेगांव बहुत जबरदस्त खेल रहे, लेकिन आज हम केजू मुंडे को मिस कर रहे हैं। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर,
आगासन से निकले और सारे क्रिकेट पे छा गए। ओ माय गॉड, आज सब कुछ सोनार पड़ा। एक हाथ से बहुत बढ़िया कैच, एक और बैट्समैन चलता बनता हुआ। वैसे भी अजय गरज जब आपकी चलती है ना, तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती। यही कुछ आज सोनार पड़ा के लिए हो रहा है। आपकी जब चलती है तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती। बल्लेबाजी बहुत बुझी बुझी सी रही। देखिए, बारिश अगर डोंबिवली में हो रही है तो कल्याण में छाता खोल के कुछ नहीं होगा। आपको यही अपोजिशन से फाइट बैक करना है। 8 चेंडू आणि किती धावा? 47 धावा। बोल तिरफलाचित। केला 38 धावा 7 गडी बाद। चौथे षटकाचा खेळ चालू आहे आणि निकेश प्रतिष्ठान ओम साई आगासन। अगला मैच टॉस जीत के फील्डिंग करने का निर्णय। 12वें खिलाड़ी दीपेश मुंडे 12वें खिलाड़ी, बहुत ही स्मार्ट। मानो लग रहा है कि लंदन से यहाँ आए हो। दीपेश की आंखें बहुत खूबसूरत है। आंखों से तो काम हुआ है, काजल क्यों बदनाम हुआ है। इस मर्तबा खड़े खड़े खेला। एक और कैच प्रैक्टिस, एक और हैट्रिक। अभी हैट्रिक की है उत्कर्ष ठाकुर ने। ऐसे लग रहा है कि एक ही प्लस पॉइंट पूरी नेवाली पाड़ा के हिस्से में जाती है कि बल्लेबाजी सबको मिल रही। 2 हैट्रिक हुए हैं, एक अर्धशतक। ये भी कीर्तिमान बना है किंग ट्रॉफी में। और मुझे लगता है कि डोंबिवली के इतिहास में बहुत कम ऐसा हुआ होगा कि 2 गेंदबाजों ने हैट्रिक किया होगा और अर्धशतक भी लगा। नेवाली वालों के कितने विकेट गिरे हैं? 8 विकेटें गिरी है। 1 ओवर बचा है। एक ओवर बचा है। श्रीधर मात्रे आए। पहली गेंद टेस्ट मैच पुश किया कबस में। लग रहा है नेवाली के अब बल्लेबाज सोच रहे कि ऑल आउट नहीं होंगे। अगला मैच कड़क रहेगा क्योंकि कोलेगांव की बल्लेबाजी बहुत टच में है और आगासन की तो बात ही अलग है। हालांकि केजू मुंडे अनफिट होने की वजह से नहीं खेल रहे। टीम अगर क्वालिफाई होती है हो सकता है फाइनल डे में आए। मोनिस मुंडे भी बैलगाड़ी की शर्तों के लिए गए हैं। ये चौका आता हुआ। अंपायर भी बहुत सुस्ती से इशारा कर रहे हैं। कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है। मैच इस मर्तबा फिर बल्ले पे नहीं आई। एक और विकेट गिरा है। आखिरी जोड़ी बीच मैदान पर, आखिरी गेंद।
डिस्कनेक्टिव हो रहा है। आखिरी जोड़ी, आखिरी गेंद, सब कुछ आखिरी हो रहा है इस वक्त नेवाली पाड़ा के लिए।